हा व्ह्यूअर्स, आमच्याकडे एक मस्तपैकी छान बाग आहे. नारी फोफळीची बाग आहे. सुंदर वाटते. पण थांबा, मला तुमच्याजवळ काहीतरी बोलायचं आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रपंच करतो आहे. हा व्ह्यूअर्स, आजचा जो विषय आहे आणि तो विषय म्हणजे संगत. आता तुम्हाला माहिती आहे, जगामध्ये खूप सारे फिलॉसॉफर होऊन गेले. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, भगवान बुद्ध आहेत, भगवान कृष्ण आहेत, आचार्य चाणक्य आहेत किंवा लाओत्से आहेत. यांनी जगाला खूप असे चांगले विचार देऊन ठेवले आणि त्यामुळे सर्वांगी मानवी विकास होण्यास मदत झाली. आता तुम्ही ऐकलं असेल की बऱ्याच गोष्टी संगतीवरती ऐकल्या असतील. त्याचा मित्र असा होता, त्याचा मित्र तसा होता, त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात हे घडलं. छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात असेल. तुम्हाला माहितीच आहे की आता पांडवांचा सहाय्यकर्ते कोण होते? भगवान कृष्ण होते. त्याच्यामुळे त्यांना विजय प्राप्त झाला. कौरव पराक्रमी होते, त्यांचे सामर्थ्यशाली होते, तरी त्यांचा पराभव झाला. कोणामुळे? तर संगत हा असा जीवनावरती परिणाम करणारा एक महत्त्वाचा पैलू आहे, जो मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी काही सांगणारा कोणी मोठा वक्ता नाही किंवा मोठा फिलॉसॉफर नाही, पण मी तुम्हाला गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपण ज्या वातावरणात राहतो त्याप्रमाणे आपण बोलतो, वागतो, चालतो. वातावरणाचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो. आता तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, मी सांगण्याची काही जरूरत नाही. आता बघा, जर तुम्ही साधू सज्जनांत राहात तर तुमच्या जीवनावरती त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल. पण त्याचबरोबर चिखलातल्या डुकरांत राहात तर तुमच्या अंगावरती चिखल दिसल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तुम्हाला काही सांगण्याची जरूरत नाही. तुम्ही सुजाण आहात, जाणते आहात. पण त्याचबरोबर आता तुम्ही बऱ्याच गोष्टी समाजात ऐकलं असेल की एक मुलगा होता, हुशार होता, प्रामाणिक होता, त्याचं वर्तनही चांगलं होतं. पण काही कालावधीने तोच मुलगा रस्त्यावरती दारू पिताना, लोळताना तुम्हाला आढळला असेल आणि त्याच्या विचित्र वर्तनामुळे तुमच्या ऐकिवात असेल. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला विरोधाभास म्हणून जाणवतील. हे कशामुळे होतं? तर संगत, कदाचित विचारही असू शकतं. आता विचार आणि संगत हे परस्पर पूरक असे अंग आहेत. जर तुम्ही चांगले विचार कराल तर तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला भेटतील. त्याचबरोबर तुम्ही वाईट विचार केलात तर तुमच्या जीवनात साहजिकच दुर्गतीचे मार्ग मोकळे होतील. त्याच्यामुळे संगत आणि विचार हे वेगळे करू नका. आता तुम्ही जेव्हा पहा, आजूबाजूला पहा, वाईट असतात, ज्यांना व्यसन वगैरे राहतात, अशा लोकांच्यात राहिलात तर बहुतेक मुलं ती व्यसनाधीनच आढळतील. जर तुम्ही एखाद्या वारकरी संप्रदायांमध्ये किंवा एका बैठकींमध्ये राहणारी मुलं पाहिली तर त्यांच्या विचारांचा गाभा तुम्हाला कळून येईल. त्याच्यामुळे हा व्यक्तिमत्वातली भिन्नता तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे जे काही अंगीकारायचं आहे ते चांगलेच अंगीकारा. असं म्हणतात ना, जशी संगत तशी पंगत. आणि हे तुम्हाला पाहायला मिळतं. आता मी हे सांगायची जरूरत नाही. जगामध्ये कित्येक अशा चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. पण समाजातच अशा कित्येक घटना होत असतात, त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? विचारांची देवाणघेवाण होते. आता संगतीचे परिणाम हे प्रत्येकाला भेटत असतात. म्हणून कसं मी हा विषय का म्हणतो आहे, तर आजची जी नवीन पिढी आहे ही फॅन्टसी वर्ल्डमध्ये राहत असते. त्यांना चांगल्या वाईटाचं काही भान नसतं. फक्त एखादी गोष्ट करायची म्हटलं तरी करणार, पण त्याचे दूरगामी परिणाम काय असतील याचा ते जरूर विचार नाही करत. आता पहा ना, एक गरीब मुलगा असतो ज्याचे आईवडील हार्डली मुश्किलीने कमावतात आणि रोजीरोटी खाण्यापुरता पैसे कमवतात. पण तेव्हा मुलगा एखादा हट्ट करतो की मला स्पोर्ट्स बाईक पाहिजे. अरे बाबा, तुला ते आईवडील कुठचे स्पोर्ट्स बाईक घेऊन देतील? त्यांची रोजीरोटी मिळवतानाच मारामारी असते. पण हा मुलगा का हट्ट करत असतो? कारण त्या मित्रपरिवारात असे रईसजादे असतात जे वेगवेगळ्या बाईक्स घेऊन येत असतात. त्याच्यामुळे साहजिकच ते आकर्षण असतं. पण वास्तवाचं भान नसल्यामुळे ही मुलं अट्टहास करतात. मग अशा वेळेला आईवडिलांना जीव द्यायची किंवा हे करायची धमकी देतात. आता हे का झालं? तर त्या वातावरणात असणाऱ्या त्याच्या मित्रपरिवारामुळे. त्याच्यामुळे हे परिणाम किती गंभीर असू शकतात ह्याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. आता बघा ना, काही स्त्रिया अशा असतात ज्या आपल्या परिवाराचं लालन पोषण करतात, त्यांचं चरित्रही चांगलं असतं. पण काही असं असतात ना
एखाद्या वाईट लोकांच्या संगतीत आल्यानंतर त्या स्त्रिया तुम्हाला चरित्रहीन म्हणून ऐकिवात आल्या असतील. असंही असतं. आणि असं बघा म्हटलं जातं, एक नासका आंबा पूर्ण आडीला नासवतो. ही गोष्ट खरी आहे. वाईट लोकांत राहत तर तुमची जडणघडण ही वाईटच होणार. त्याच्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. चांगल्या लोकात राहायला शिका. ह्याचे परिणाम तुम्हाला चांगलेच भेटणार आहे. साधू सज्जनांमध्ये राहाल तर चांगलंच होणार आहे, निर्विवादपणे. त्याच्यामुळे संगत आणि विचार ह्या 2 गोष्टी नेहमी माणसाच्या चांगल्या असल्या पाहिजेत. चांगले पाहिजे, संस्कार घेऊन जगलं पाहिजे. आता ह्या गोष्टी मी का बोलतो आहे, तर मला ह्या गोष्टी जाणवतात, त्या समजतात, म्हणून मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. आता आजूबाजूला असंच वातावरण असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला हेही ओळखता आलं पाहिजे की कोण आपलं आहे, कोण परका आहे, कोण आपल्याला फायद्यासाठी वापरते, कोणामुळे आपला फायदा होणार आहे. ह्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना अगदी जाणीवपूर्वक अभ्यासल्या पाहिजे, कारण त्यांचाही जीवनावरती परिणाम होत असतो. पण मित्रांनो, आयुष्यात आहे ना, संगत चांगल्या लोकांची करा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि मला तुम्हाला जास्त सांगण्याची काही जरूरत नाही, कारण तुम्ही सुज्ञान आहात, जाणकार आहात, तुम्हाला कळतं तुमचं भवितव्य काय. पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगल्याचे चांगलेच परिणाम असतात, वाईटाचे वाईटच परिणाम असतात. त्याच्यामुळे संगत ही योग्य लोकांचीच करावी, वाईटांची नाही.